नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रोग्रामिंगमध्ये असलेले बेसिक जे पार्ट्स आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग प्रोग्रामिंगमध्ये 4 महत्त्वाचे बेसिक ब्लॉक्स असतात. पहिला म्हणजे एक्सप्रेशन, दुसरा स्टेटमेंट्स, तिसरा स्टेटमेंट ब्लॉक्स आणि चौथा फंक्शन ब्लॉक्स. चला तर याबद्दल आपण अजून बघूया. एक्सप्रेशन हे ऑपरँड आणि ऑपरेटरचं कॉम्बिनेशन असतं. ऑपरेटर आपला लॉजिकल ऑपरेटर, अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन वगैरे, आणि ऑपरँड म्हणजे आपले व्हेरिएबल किंवा जो डेटा ज्याच्यावर आपल्याला ऑपरेशन करायचं आहे. उदाहरणार्थ इथे बघा a प्लस बी प्लस सी. ह्या एक्सप्रेशनमध्ये सपोज आपण व्हॅल्यू दिली की a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 आणि c इज इक्वल टू 3. तर मग 1 प्लस 2 आधी ॲडिशन होणार विच इज इक्वल टू 3 आणि 3 ही व्हॅल्यू परत सी मध्ये ऍड केली जाणार. सी ची व्हॅल्यू आहे 3 म्हणजे टोटल आपल्याला मिळणार 6. आता ह्या एक्सप्रेशन मध्ये बघा जे इज इक्वल टू 5 प्लस के इंटू 2. शेवटी सेमीकोलन दिलाय. सेमीकोलन दिल्यामुळे ह्या एक्सप्रेशनला आपण स्टेटमेंट बोलणार. जसं आपण लाईन संपल्यानंतर एक फुल स्टॉप देतो तसं इथे एक एक्सप्रेशन संपल्यानंतर सेमीकोलन दिले जातात ज्याला आपण स्टेटमेंट्स असं म्हणतो. आता ही स्टेटमेंट जी आहे ती कम्प्युटर 2 प्रकारे एक्झिक्यूट करू शकतो. पहिला प्रकार मध्ये आधी ॲडिशन करून नंतर मल्टिप्लिकेशन केले जाते ज्यामध्ये आपल्याला जे इज इक्वल टू 16 आणि दुसऱ्या याच्यामध्ये आधी आपण मल्टिप्लिकेशन करून नंतर ॲडिशन केली जाते त्याच्यामुळे आन्सर मिळणार 11. बघूया कोणतं बरोबर. लॉजिकली बघायला गेलं तर कम्प्युटरने जे आन्सर काढले ते दोन्ही पद्धतीने ॲक्च्युली बरोबर आहे, पण कम्प्युटर कन्फ्यूज होणार की कुठलं बरोबर आहे. म्हणून आपल्याला ऑपरेटरला प्रिसिडन्स देणं जरुरी आहे. इथे जो प्रिसिडन्स असतो तो आधी मल्टिप्लिकेशनला असणार, त्यामुळे मल्टिप्लिकेशन आधी होऊन नंतर ॲडिशन होणार. इथे एक्झाम्पल दिला आहे इफ एल्स स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट कुठे चालू होणार कुठे संपणार आणि एल्स कुठे चालू होणार कुठे संपणार हे कम्प्युटरला कळले पाहिजे, म्हणून आपण त्याला ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये ती स्टेटमेंट लिहितो. त्याचप्रमाणे जे फंक्शन असतं, जे जसं सेटअप फंक्शन आहे किंवा लूप फंक्शन आहे, ते कुठे चालू झालं आणि कुठे संपलं हे कळण्यासाठी कम्प्युटरला आपण तिथे परत ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट देतो. त्या ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटनुसार कम्प्युटर ठरवतो की इथे हे फंक्शन चालू झालं आणि इथे हे संपले.